इंडिया आघाडी आज मोर्चा काढणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दिल्लीतल्या कार्यालयावर हा मोर्चा आज काढण्यात येणार आहे आणि निवडणुकीत मतांची चोरी झाली असा आरोप राहुल गांधींनी केला होता। एक मोठी पत्रकार परिषद त्यासाठी त्यांनी आयोजित केली होती, काही प्रेझेंटेशन केलेलं होतं आणि राहुल गांधींच्या या घणाघाती आरोपांवर इंडिया आघाडीचं एकमत झालेलं आहे। या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतले सर्व पक्ष एकत्र येऊन दिल्लीमध्ये आज मोर्चा काढणार आहेत। राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे खासदार संसद भवनापासून ते राजधानी दिल्लीतल्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढणार आहेत। मतदार यादीच्या विशेष संघन पुनरावृत्ती म्हणजेच SIR द्वारे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यासह 300 लोकसभा आणि राज्यसभा खासदार या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। ते सामनाच्या अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांसह निवडणूक आयोगावर निशाणा साधण्यात आलाय। राहुल गांधींच्या आरोपांमुळे सगळ्यांचे मुखवटे आता गळून पडलेले अशी टीका यामध्ये करण्यात आली आहे आणि फसवणूक करून निवडणूक जिंकणारे देशाचे अपराधी आहेत असं या अग्रलेखामध्ये नमूद करण्यात आलंय। जनता रस्त्यावर उतरली तर आयोगाची खैर नाही असा इशारा या अग्रलेखामधून देण्यात आलाय। तर आपण एकदा पाहूया या अग्रलेखामध्ये नेमक्या काय काय महत्त्वाचे मुद्दे म्हटलेले आहेत ते। तर अग्रलेखामध्ये महत्त्वाचे मुद्दे आहेत। राहुल गांधी यांनी मतचोरीचा जो बॉम्ब फोडलाय त्यामुळे सगळ्यांचेच मुखवटे गळून पडलेले आहेत। मतदारांची फसवणूक करून मोदी, फडणवीस वगैरे लोक निवडणूक जिंकले आणि हे देशाचे अपराधी आहेत। निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे याचा त्यांना विसर पडलेला आहे। भोळ्या लोकांना फसवणं हे या संस्थेचं काम बनलं असून ते वेगळ्याच नशेमध्ये धुंद झालेले आहेत। ही भोळी जनता संतापून रस्त्यावर उतरली तर आयोगाची खैर नाही। इंडिया गेट समोर निवडणूक आयोगाला जनता चापकानं फोडेल इतका अंत पाहू नये। निवडणूक आयोगावर अशा प्रकारे टीकेचे हे बाण सोडलेले आहेत आणि एकंदरीतच दिल्लीमधलं वातावरण आज तापणार आहे। तेव्हा या दृष्टीनं आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी उर्वशी खुना सध्या आपल्याबरोबर थेट दिल्लीमधून जोडल्या गेलेत। उर्वशी, आज राजधानी दिल्लीमधला आजचा दिवस हा हाय व्होल्टेज असणार आहे, कारण 300 खासदार राज्यसभेचे आणि लोकसभेचे रस्त्यावर उतरणार आहेत। एक प्रकारे हा मोठा मार्च असणार आहे। काय नेमकी त्या दृष्टीने तयारी दिसते? नक्कीच अनुपमा, महत्त्वाचा दिवस पण आहे, कारण की निवडणूक आयोगाकडे इतका मोठा मोर्चा कधीच असा दिसला नाही आहे की प्लॅन होऊन गेला आहे। नक्कीच आता आपण बघतोय की आज जेव्हा पार्लमेंट बसणार तेव्हा जे सगळे विरोधक सगळे जे खासदार आहेत ते एकत्रित येऊन मक्कर द्वारकडे पार्लमेंट प्रिमाइसेसमध्येच तिथून जो मोर्चा सुरू करणार ते पार्लमेंट पासून ते निवडणूक आयोगापर्यंत जो आहे हा पूर्ण मार्च असेल आणि यात राहुल गांधी स्वतः लीड करणार। पूर्णच इंडिया आघाडी चे सगळेच पार्टीचे नेते जे आहेत, जे खासदार आहेत ते एकत्रित येणार। महत्त्वाची एक ब्रेकिंग न्यूज ही आहे अनुपमा, जे आपल्याला आता कळत आहे की निवडणूक आयोगाने राहुल गांधींना आणि बरोबरच जयराम रमेश यांना पत्र दिलं आहे आणि सांगितलं आहे की 12 वाजता भेटीची वेळ ही त्यांना दिली गेली आहे। त्यात हेही सांगितलं आहे की 30 प्रतिनिधींना बैठकीसाठी बोलवलं जाणार। जागांची कुठे ना कुठे जागा इतकी नाहीये म्हणून जास्त लोकांना आणता येणार नाही आणि 30 लोकांनाच अलाव करतील असं निवडणूक आयोगाचा हा पत्र आहे। आयोगाच्या 7व्या मजल्यावर ही बैठक होणार आहे असं समजून येत आहे। म्हणजेच आता निवडणूक आयोगाने उत्तर दिलंय काँग्रेसला आणि जयराम रमेश यांना पत्र लिहून जे 12ची जी आहे भेटीसाठी वेळ दिली गेली आहे। म्हणजेच इंडिया ब्लॉक पूर्ण इंडिया आघाडी जी आहे ते आणि निवडणूक आयोगामध्ये 12 वाजता ही बैठक होणार आहे। जी उर्वशी, अत्यंत महत्त्वाची बातमी आपण ही दिलीत। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि दिल्लीतली वेळोवेळी माहिती आपल्याकडून जाणून घेत राहू। उर्वशी खुना आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या। तेव्हा 12 वाजता ही महत्त्वाची बैठक होणार आहे। इंडिया आघाडीचे महत्त्वाचे नेते आणि निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक आहे। आज 300 खासदार रस्त्यावर उतरणार आणि त्याच वेळी निवडणूक आयोगानं ही बैठक आता आयोजित केली। त्यामुळे राहुल गांधी, जयराम रमेश यांना हे निवडणूक आयोगानं पत्र दिले। तेव्हा 12 वाजताच्या या घडामोडीकडे आता सर्वांचं लक्ष असेल।